हॅपी थॉट्स 5 वर्षाच्या कालावधीत विचार नियम या पुस्तकाच्या 1 कोटींपेक्षा अधिक प्रती वितरित झाल्या आहेत. त्या विचार नियम शृंखलेचे रचनाकार म्हणून सरश्रींना ओळखलं जातं. त्यांनी विविध विषयांवर 100हून अधिक पुस्तके लिहिली आहेत. या आध्यात्मिक शोधाचा त्यांचा प्रवास त्यांच्या लहानपणापासूनच सुरू झाला होता. जीवन आणि मृत्यू यामध्ये जो आशेचा अंकुर असतो तो जिवंत ठेवणे हे एक मोठे कठीण काम आहे. सरश्रींनी ते केले आहे. कालची स्वप्न ही आजची आशा असते, तर आजची आशा हे उद्याचं वास्तव असतं. विचार नियममधली अजून एक गोष्ट आपण पाहूया. विठ्ठल कामत नावाचे एक सद्गृहस्थ होते. त्यांना जगभरातील खाद्यपदार्थ शिकण्याची आणि संस्कृती जवळून पाहण्याची इच्छा होती. पण त्यासाठी जे भांडवल हवं ते मात्र नव्हतं. मग ते कुठून आणायचं हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला. त्यांच्या मार्गात तो एक अडथळा होता. पण त्यांची इच्छा एवढी तीव्र होती की सर्व समस्यांवर त्यांनी मात केली. आपल्याला शिकायचे आहे हे त्यांच्या मनाने पक्के घेतले. आपल्या वडिलांना कसेबसे मनवून त्यांनी फक्त तिकिटापुरते पैसे घेतले आणि लंडनला आले. लंडनमध्ये पोचल्यावर 2-3 दिवसातच त्यांना तिथल्या एका भारतीय हॉटेलमध्ये नोकरी मिळाली. त्यांनी तेव्हा मनापासून काम सुरू केले. त्यांनी नेहमीचेच पदार्थ घेतले, पण एका नव्या रूपात दिले आणि ग्राहकांची गर्दी खेचून घेतली. हे काही खूप सोपे काम नव्हते. इतकंच नव्हे तर संपूर्ण लंडनमध्ये नरम आणि स्वादिष्ट इडली मिळणारे ठिकाण म्हणून त्या हॉटेलची प्रसिद्धी झाली. त्यांनी खूप मोठ्या प्रयत्नांनी यश मिळवलं. आता त्यांच्याकडे थोडे पैसे पण आले होते आणि अर्थातच अनुभव पण आला होता. त्या अनुभवाच्या जोरावर त्यांनी खूप कष्ट करून कामात यश मिळवलं आणि इथंच त्यांच्या मनातला आशेचा अंकुर फुलायला लागला. ते एक प्रसिद्ध कूक म्हणून नावारूपाला आले. लंडनमध्ये कमावलेल्या पैशाच्या जोरावर ते पुढे इटलीत गेले. तेथील व्हेनिस या शहरांमध्ये ते गेले असताना त्यांच्या जवळचे पैसे खर्च झाले होते. पण बघा आशेचा अंकुर मात्र जिवंत होता. हॉटेलमध्ये बुकिंग करून त्यांनी राहण्यासाठी सोय केली. पण म्हणून जेवणाचा प्रश्न सुटतो का? तो तर होताच. पोटाच्या भुकेने पुन्हा त्यांची भ्रमंती सुरू झाली. काम शोधू लागले. असंच काम शोधत असताना त्यांना त्यांच्या हॉटेलच्या शेजारी काही प्रवासी दिसले. ते तहानलेले, शिणलेले आणि त्रस्त असायचे. तेव्हा विठ्ठल कामत यांच्या मनात अजून एक नवीन आशा आली आणि त्यांनी तिथल्या प्रवाशांना बंद बाटलीतलं थंड पाणी आणि कलिंगडाचं सरबत द्यायला सुरुवात केली. कल्पनाही होती, कष्टाची सवय पण होती आणि प्रवाशांची गरज पण होती. त्यांना भरपूर प्रतिसाद मिळाला. शिवाय त्यांना त्यांच्या जेवणाची सोय झाल्यामुळे अजून बळ मिळाले. मनात एक दुर्दम्य इच्छाशक्ती जागृत झाली. मनात आणलं तर माणूस काय करू शकत नाही याचे उत्तम उदाहरण म्हणजे विठ्ठल कामत, हॉटेल ऑर्किडचे मालक. अशाच छान छान गोष्टींसह भेटूया आपण नवीन सफरीमध्ये. जाणून घेऊया मला समजलेले सरश्री. हॅपी थॉट्स.